गुड मॉर्निंग सगळ्यांना. सगळ्याजणी कसे आहात? तर कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी कोणी कोणी लाईक केलं, कोणी कमेंट केलं, त्यांचं मनापासून हृदयातून आभार त्यांचं. तर सकाळी सकाळी इकडे काम चालू आहे बघा आमचं. आणि ते पहिलं काम हातात घेतलेलं ते प्लंबिंगचं. कारण तुम्हाला माहिती आहे की गेट बसवताना आपलं पाईपचं कनेक्शन जे आहे ना पाण्याचं ते कट झालं होतं. त्यामुळे तेच काम करणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे त्याच दिवशी ना गेट ज्या दिवशी बसलं ना त्या दिवशी सूरज हा येऊन बघून गेला होता. सूरज हा आमच्याच गावातला मुलगा आहे आणि त्यानंच बरीचशी कामं आमची प्लंबिंगची केलेली आहेत आणि खूप छान प्लंबिंगचं काम तो करतो. तर तो त्या रात्री येऊन गेला होता, पण काय झालं ऑलरेडी लेट झाला खूप आणि दुकानं पण बंद झाली, त्यामुळे मटेरियलच भेटलं नाही. त्यामुळे हा बोलला की सकाळी सकाळी लवकर येऊन तुम्हाला मी दुकानं उघडल्या तुम्ही मटेरियल घेऊन या, मी तुमचं काम करून देईल असं म्हणून तो सकाळी सकाळी चालला होता. आणि सकाळी सकाळी आमचं हे सगळं म्हणजे अचानक ठरलेल्या गोष्टी आहेत. आता हे पाईप कनेक्शन होतं ना जे तुम्ही पाहिलं असेल ते वरतीच होतं, पण ते बेकार दिसत होतं वरती. त्यामुळे ना अचानक ठरलं की बाबा हे आता आतून घालून घे. कारण आमच्या पण एवढं डोक्यात आलं नाही घर बांधताना की ते पाईप कनेक्शन जे आहे ते आपण भिंतीतून घालून घ्यायला पाहिजे होतं. आणि ते वरतीच पाईप राहिले त्यामुळे ना ते बेकार दिसत होतं आणि त्याला मग काही नाही काही धक्का लागत होता आणि ते मग पाणी लिकेज व्हायचं काहीतरी व्हायचं. त्यामुळे प्रॉपर आता ना भिंतीत घालून घेतली. आणि ज्यांनी घर बांधायला काढलेलं आहे ना त्यांना तर मी खरंच सांगते, पुढची धोरणं आखूनच ना तुम्ही कामं करा. आपण कसं असतो हे घेणार नाही ते घेणार नाही असं करतो आणि मग नंतर मग अचानक काय तर करावं लागतं आणि परत फोडाफोडी करावं लागतं. प्लंबिंगचं तर काम आमचं म्हटलं तर ना दरवर्षी मेंटेनन्स यायला लागला आहे प्लंबिंगसाठी. कारण काही गोष्टी अशा राहून गेलेल्या की त्या मग आत्ता कराव्याशा म्हणजे आत्ता करायला लागलेत. कारण त्यावेळेला एवढं सुचलं नाही आणि आता असं वाटतं की बाबा हे इथं पाहिजे होतं ते तिथं पाहिजे होतं. आता मागच्या वेळेस ना मी इथं पार्किंगमध्ये एक चावी काढून घेतलेली आहे आणि आत्ता बघा आता मी बाल्कनीमध्ये पण ना म्हणजे चावी बसवून घेते पाण्याची, जेणेकरून काय होईल वरचं कधी धुवून काढावं लागेल ना त्यावेळेला मग तिथल्या तिथं ते इझी जाईल. म्हणून मी आता तिला सांगून ना बाल्कनीमध्ये एक कॉक बसवून घेतला आहे आणि मग खाली तर ऑलरेडी पार्किंगमध्ये आहेच. तर काम बराच वेळ चालू होतं त्यामुळे म्हटलं सगळ्यांच्यासाठी छानसा नाश्ता बनवूया. मस्त असे पोहे केले होते आणि पोह्यांच्याकडे बघून ना मन कंट्रोलच झालं नाही की शूट घ्यायचं. त्यामुळे ते डाळिंबीचे दाणे वगैरे घातलेले ना त्यामुळे ते मस्त आकर्षित दिसत होते. त्यामुळे म्हटलं नाही याचा एक तर फोटो झाला पाहिजे, त्यामुळे शूट घेतलं त्याचं मस्त. तुम्हाला सांगते ताईनो, हे बघा कोण घर बांधत असाल ना तर एक गोष्ट नक्की आवर्जून सांगते, कारण मला तो अनुभव आलेला आहे आणि अनुभव तो मी तुमच्यासोबत शेअर करते. घर बांधायचं असेल ना तर प्रॉपर सगळी कामं करून घ्या घरातली. भले ते घर छोटं असू दे, पण घर मोठं बांधून ते तसंच पडून राहण्यापेक्षा ना घर छोटं बांधलं आणि त्याची सगळं फिनिशिंग करून घेतलं तर ते बरं वाटतं. जर आता तुम्हाला दुसरा मजला बांधायचा नाही तर पहिला जो फ्लोअर आहे तो सगळं फिनिशिंग करून वगैरे घ्या. आता आमची चूक काय झाली होती तेच सांगते तुम्हाला की मी पूर्ण साचा बांधून घेतला. अगदी 2 मजली बिल्डिंग वगैरे सगळं उभा केलं, मोठ्या मोठ्या खोल्यावरती पण झाल्या खाली पण झाल्या, खालचं सगळं फिनिशिंग केलं आणि म्हटलं की वरचं आहे ना जसं घडेल तसं थोडं थोडं करूया. थोडं थोडं करत म्हणत ना आम्हाला इतका तो टाईम गेला, तसंच ते पडून राहिलं सगळं साहित्य. परत एक्स्ट्राचं जे मटेरियल होतं ना जे म्हणजे क्रेशर असेल सिमेंट असेल काय असेल ते आम्ही तसंच ठेवून दिलं होतं. का तर फरशी वगैरे वरची बसवली नव्हती ना त्यावेळेस, त्यामुळे नंतर जेव्हा लागेल. आणि ते सगळं मटेरियल पण खराब झालं आणि तितका म्हणजे आपल्याकडनं त्याला लगेच गोष्टी अशा होत पण नाहीत. त्यामुळं ना जितकं घर छोटं असावं पण फिनिशिंग म्हणजे जिथल्या तिथं करावं. फिनिशिंग जर बाकी ठेवलं ना तर ते मग परत कधीच घडत नाही. आणि अशामुळेच ना आमची बरीचशी कामं रखडली आहेत आणि त्यामुळंच नाही प्लंबिंगचं काम सारखं निघतंय काही नाही काही असं. मग मेंटेनन्स दरवर्षी असं काही नाही काय येतोय. आता टेरेसचं सांगते तुम्हाला. टेरेस आम्हाला इतका छान लागला आहे म्हणजे तोचा जो स्लॅब पडतो ना तो इतका मस्त पडलेला आहे आमचा स्लॅब तो की अजिबात किती पाणी तुंबतं. आता त्याच्यावरती ना आमचा स्लोप बसलेला नाही आहे किंवा ते काय बोलतात वॉटरप्रूफिंग असतं बघा, ते आम्ही करून घेतलेलंच नाही. पण एक थेंब देखील अजूनपर्यंत पाणी आमचं कधी टेरेसवरून गळलेलं नाही. इतका छान म्हणजे तो स्लॅब बसलेला आहे आमचा ह्याचा. पण प्रॉब्लेम काय आहे की एकच प्रॉब्लेम आहे की पाणी स्लोपद्वारे खाली जात नाही, म्हणजे पाणी साचून राहतं तिथे. त्यामुळे ना असं शेवळलेलं पूर्ण सगळं. आणि मला वाटते 15 दिवसातून एकदा मी पाणी काढते तिथलं. आणि त्यामुळं काय झालं की तिथं शेवाळल्यामुळे ना पाय असं सटकतात. त्यामुळे इकडे तर मी कोणालाच पाठवून देत नाही. त्यामुळे मीच येते आणि पाणी वगैरे काढून जाते. तर अर्णव मध्यंतरी आला होता आणि मी सगळं साहित्य ना एका बाजूला सगळं ठेवून दिलं होतं, विटा वगैरे सगळं. ह्या विटा आहेत ते घरामध्ये पूजा घातली होती ना होम वगैरे, तो परवा आम्ही सूर्यपूजा केली होती ना त्याचा होमचा येते, घराच्या होमची नव्हे. तर ते होम घातला होता त्याच्या विटा होत्या आणि त्यांनी त्या तसंच ठेवून द्यायला सांगितल्या होत्या भटजीने त्या टेरेसवरती. त्यामुळे त्या ठेवल्या होत्या. आणि अर्णव असा आहे की आमचा त्यानं ते सगळ्या विटा काढून त्या कुत्र्यांच्या पिल्लासाठी ना घर केलं होतं. म्हणजे इकडचं तिकडं आणि तिकडचं करण्यात हा एवढा एक्सपर्ट आहे का नाही सांगूच शकत नाही तुम्हाला. त्यामुळे त्यालाच ती शिक्षा केली आणि त्यालाच बोलवून घेतलं, त्यालाच ते काम लावलं. म्हटलं हे तूच करायचं. आता निसर्ग दाखवते आमचा, झूम करून दाखवते आता तुम्हाला कॅमेरा.
आता तुम्ही कुणी ऐकलं असाल तर महादेव सातेरी मंदिर हे तुम्हाला माहिती असेल तर हे बघा कॅमेऱ्यातून कॅप्चर झालेला आहे. तर हा जो डोंगर आहे आणि हा पत्र्याचं शेड वगैरे दिसतं ना ते महादेवाचं मंदिर आहे तिथं. एवढ्या लांबचं अंतर कॅमेऱ्यामध्ये इतकं छान कॅप्चर झालेलं आहे. आता हे खूप लांब आहेत, हे जे डोंगर दिसत आहेत ना ते खूप लांब आहेत. इकडेच तलाव आहे जिथं तुम्हाला मी डोंगर दाखवते ना त्याच्याच पायथ्याशीनं तलाव पण आहे आमच्या गावचा. पण इतकं छान टेरेसवरनं आमच्या दिसतं ना सगळा परिसर. झूम केल्यानंतर एक एक झाडी नाही हे बघा, परत झूम काढल्यानंतर किती लांब दिसते ते. एक एक झाडी अशी जवळ असल्यासारखी दिसत होती आणि निसर्गरम्य वातावरणात आम्ही राहतो. पूर्ण असं हिरवंगार आहे आमच्या घराच्या भोवतीनं. आणि हे जे दाखवते तुम्हाला धोंडेवाडीचा म्हणजे धोंडेवाडीचा एरिया आहे. तिकडं खूप छान वातावरण आहे. एकदा आपण जाऊया तिकडे, मी एकदा तुम्हाला भेटवणार आहे. आमच्या ग्रामदेवत भावेश्वरीचाही कलश इथून दिसतो. आणि हे माझं सुंदरसं गाव आणि गावचा नजारा. बघितलं ना माझ्या गावाच्या भोवती कशी हिरवळ दाटलेली आहे. असं वरती टेरेसवरती आलं ना डोळे असे छान शांत होतात ना. मस्त हिरवागार नजारा बघितला की भारी वाटते. तर असो इकडे टेरेस मला स्वच्छ करायचं आहे. त्याला सगळ्या विटा वगैरे बाजूला ठेवायला लावले आहेत. जसं त्यानं पसारा केला तेवढा सगळा त्याला काढायला लावला. आणि आता इथं जे शेवाळ आहे ना ते सगळं मी खराट्यानं ना एवढं दाबून प्रेशरनं ते शेवाळ सगळं काढून घेतलं होतं. आणि इतका वेळ लागला मला हे सगळं क्लीन करायला ना, स्वच्छ करायला. खरंच खूप ते असं शेवाळलेलं की जरा पाय ठेवला ना सटकत होतं. खूप काळजीपूर्वक ना मी ते झाडू मारून घेतलेलं आहे तिथं. आणि आमचा टेरेस एवढा मोठा आहे ना की त्याच्यावरती मला आधी वाटायचं की बाबा टेरेस असला की आपण इथं झाडं लावू, तिथं झाडं लावू, ह्या कुंड्या आणू, त्या कुंड्या आणू. पण खरंच सांगते या टेरेसवरती दुसऱ्या मजल्यावरती चढून यायला ना मी अक्षरशः उन्हाळ्यात मात्र आम्ही जेवल्यानंतर ना डेली इकडं फिरायला येतो. आणि शतपावली आम्ही 100% दोघं पण ना हे आणि मी दोघं पण रोज आम्ही फिरतो. मुलं येत नाहीत पण आम्ही नक्की फिरतो. पण पावसाळा आणि ही थंडीत आम्ही बऱ्याचसा टाळाटाळच करतो इकडे यायला. आणि ते मग कुंड्यातला त्या पाणी वगैरे घालायला कोण येणार सांगा. त्यामुळे मी इकडे कुंड्या वगैरे काय ठेवलेल्या नाहीत. बागेत आहेत तेवढीच भरपूर झाडं झालीत. असं म्हणून आम्ही टेरेस जो आहे ना तो ओपनच ठेवलेला आहे. भरपूर अशा आम्ही इथे पार्ट्या केलेल्या आहेत. आमची फॅमिली पार्ट्या वगैरे सगळं इथं केलेल्या आहे. त्यामुळे छान उन्हाळ्यात आम्हाला छान वाटतं टेरेसवरती यायला. तर आता ही मॅगी आणि बबली खास म्हणजे तुम्हाला खरंच सांगते यांच्यासाठीच मी गेट केलेलं आहे. माझी हाऊस आणि हे म्हणून मी काही गेटला म्हणजे इतकं मी लगेच घाई करून गेट केलेलं नाही. तर ह्या दोघींच्यासाठीच महत्त्वाचं म्हणजे गेट केलेलं आहे. कारण बाल्कनीमध्ये त्यांना मी ठेवलं होतं आणि बाल्कनीमध्ये त्यांना ते बरं वाटत नव्हतं, असं कोंडून घातल्यासारखं होतं. आणि ते किती वेळ तिथं बाल्कनीमध्ये राहणार ना. मी अक्षरशः त्यांना सोडतच नव्हते, तिथंच थांबवून ठेवायची. त्यामुळे म्हटलं की नाही ते मला पण बघवेना आणि त्यांना पण होणारा त्रास. त्यामुळे नाही म्हटलं त्यांना ते मी तिथंच काढून गेट पहिला सगळं राहू दे म्हटलं, यांना पहिला गेट करून द्यायचं मला, बाकीचं सगळं बाजूला राहू दे. त्यामुळे मग त्यांनी निर्णय त्यांनी पण ऐकला आणि गेट करायला घेतलं. आणि फायनली त्यांनी गेट करून दिलं मला. तर हे फाट्यावरती केले होते बघा बेडशीटवरती काय काय मटेरियल आणायला. त्यांच्यासोबत लागलंच या पिल्ल्यांच्यासाठी बेल्ट साखळ्या पण घेऊन आलेत आणि गळ्याला जो बांधायचा ना तो बेल्ट पण घेऊन आलेत आणि ते हुक पण घेऊन आलेत ज्यांनी त्याला बांधता येईल व्यवस्थित. कारण ती एवढी आगाव आहे, छोटी आहे तेवढी, पण ती एवढी आगाव आहेत की काहीतरी काय ओढून घेऊन जातील. आता मी खिडकीत बांधलं असतं वरती साखळी, पण ते एवढं लांब अंतर होणार नाही, गळफास लागेल त्यांना. त्यामुळे म्हटलं की त्यांना हुकच घेऊन या. ते प्रॉपर हुक घेऊन मग चांगले ते कट्टीलाच बसवून घेतले तिथं. आणि टप्पी मॅडम बघा टप्पीना बांधून वगैरे चालत नाही, त्या फक्त निवांत फिरत असतात. त्यांचं काही नाही, त्या घरातून बाहेर सहसा पडतच नाहीत. पण पडल्या तर असं म्हणजे बाहेर कुठं लांब जात नाहीत. पण ही दोन कार्टी अशी आहेत की बाहेर पडलीत की 80च्या स्पीडनं पळतात, घरात येतच नाही. जवळपास त्यांचं फिरून होत नाहीत, घाण होत नाहीत ना तोपर्यंत घरी येत नाहीत. त्यामुळे ह्यांना बांधून ठेवणं हीच त्यांच्यासाठी शिक्षा आहे. आणि आता बांधले ना तर व्यवस्थित राहतात. तर हे बघा दोघांना पण छान असे बेल्ट आणलेले आहेत आणि बेल्ट चांगले बसवलेत. आता तुझ्याकडेच काम ते सकाळ संध्याकाळ. होय तेच की 2 दिवस जात नाही आता.
आता आमच्या ह्यांनी बघितलं ना किती माया करतात त्यांच्यावरती. अगदी यांना पेडिग्री आण, चिकन 65 आण, तळलेलं पण आण, चिकन कुठं चिकन आठवड्याला घेऊन या, मला ते करायला घालून म्हणजे करायला लावायचं, यांना घालायचं. बिस्किट तर आहेतच यांना, दूध तर ह्यांच्यासाठी घेऊन येते आणि ह्यांचं एवढं लाड अक्षरशः करतात हे. आणि काय तर आगाऊपणा केला का नाही मग मात्र माझं का नाही खैर नाही, मला ओरडतात की तुला कशाला लागतं, तुला हे ते असं करतात. मग मला सांगा जास्त माया कुणाची, माझी काय ह्यांची? दाखवून देत नाहीत हां, त्यांचं दाखवायचं दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असं मला एकदा वाटतं यांचं. मग ह्यांना पट्टे वगैरे घातल्यानंतर पोरं घेऊन गेलेत बघा चौकात फिरवायला यांना, आणि त्यांना पण तेवढंच पाहिजे होतं फिरायला, कधी एकदा बाहेर पडते तसं झालेलं. त्याच्यानंतर आम्ही दोघांनी खरं स्वच्छतेचं काम हातात घेतलं. ही जी भिंत होती ना ती पाडलेली, ती भिंत त्यांनी ती परत इकडं पुढेच जाऊन थोडंसं लावून घ्यायचं ठरवलं त्यांनी, कारण तिथं माळूस असू दे म्हटलं, तिथं पण खच पडली होती अशी, त्याच्यामध्ये लावून देतो म्हणजे लावून घेतो असं म्हटलेत ते. तर पूर्ण असा कट्टा होता बघा वरतीपर्यंत, आणि ते इतका जड होता की त्यांना ते उचलायलाच येत नव्हतं, इतका जड होता. मी म्हणतो त्यांना हात लावतो, नाही म्हटलेत घेतो माझं मी, आणि त्यांचं त्यांनीच करायला लागलेत बघा. अशी ही छोटी म्हणजे आहे, आणि ती पाठीमागं पडली ती मोठी. आता ती तर काय आम्हाला उचलणार नाही, त्यांना ते उचलायला मला वाटतं 4 जण पाहिजेत, इतकं ते सिमेंट असल्यामुळे ना जड झालं होतं. आता ते लावून घेतो म्हटलं तिथं. मी त्यांना सांगत होते की रस्त्यावरती जास्त नको म्हणून, पण नाही म्हटलेत आपल्याच हद्दीप्रमाणे आहे ते, आणि काय मोठी वाहनं वगैरे एवढ्या आतमध्ये येणार नाही, त्यामुळे म्हटलेत असू दे तिथं, कारण सेफ्टी असावी, कारण तिथं चावीचं म्हणजे कॉक वगैरे आहे ना तिथं तळातून घेतलेलं, तर तिथं काय तर पडू नये म्हणून त्यांनी ते सेफ्टी करून घेतली. तर असो. आणि प्लंबिंगचं काम करायला ना आम्हाला वाटते सकाळी 9:30ला तो आला होता बघा. सकाळी 9:30 वाजल्यापासून ना मला वाटते संध्याकाळचे 6:30 झाले असतील तोपर्यंत त्याचं काम चालूच होतं. तो त्याचं प्लंबिंगचं काम करतोय तोपर्यंत मग आम्ही पण टेरेस वगैरे स्वच्छ सगळं करून घेतला. त्याच्यानंतर बाल्कनीमध्ये पण त्यांना कॉक बसवून दिला. मागे कुठे कुठे कॉक खराब झाले होते, टेरेसचा कॉक खराब झाला होता, ते नवीन त्यांना बसवून दिले. परत तिथं ते वरती चढून ना त्यांना काय काय कचरा अडकलेला तो पण काढून दिला. त्यामुळे असे 6-6:30 झाले होते तरी आमचं काम बाकी होतं. अजून आता काम तिसरं निघाले बघा, जे आपण म्हणजे ते भिंतींना खाचे पाडलेले आहेत ना, जे पाईप घातली आहे, आता ते गिलावा करणाऱ्यांना एक दिवस बोलवून घ्यायचं आहे आणि ते सगळं भरून घ्यायचं आहे सिमेंटमध्ये. ते सिमेंटमध्ये भरून चांगलं वाळल्यानंतर तिथं आणि कलर, म्हणजे असं एक काम करायला केलं ना ताईनं किती कामं निघतात बघा. नुसतं पैसा वेस्ट चाललाय सगळीकडं. म्हणून म्हणते की घर बांधताना पहिल्यापासून आधी सगळं डोक्यात ठेवा की काय करायचं आहे, कुठं काय करायचं आहे, कुठं काय नाही, जेणेकरून नंतर हा ताप होत नाही. नाहीतर मग सगळं फोडाफोडी करावं लागतं नंतर, आणि लई ताप होतो. आता तिथं जिथं 10 रुपये खर्च करायचे आहेत ना तिथं 100 रुपये खर्च होतात बघा. त्यामुळे खूप काळजीपूर्वक ना घर बांधताना सगळी म्हणजे डोक्यात ठेवूनच गोष्टी करा. तर आता ह्यांना इथं बांधायची तर सोय केलेली आहे. सगळं अस्ताव्यस्त झालं आहे, सगळं पार्किंग सगळं घाण झाले, सगळं सिमेंट उडलेलं आहे. ते भिंतीला खाचा पाडताना सगळी धूळ उडली आहे. प्लंबिंगचं तर इतकं साहित्य काढलेलं, थोडं जुनं होतं मटेरियल ते देखील काढलेलं, कारण आमचं घराचं ज्या वेळेला काम चालू होतं त्यावेळेला उरलं होतं साहित्य, ते देखील आणलं होतं. तर सगळं आवरल्यानंतर हे बाहेरचं सगळं स्वच्छ करत होते, पाण्यात धुवून काढलेलं. तोपर्यंत मी केसांना मेहंदी लावून घेतली. मेहंदी म्हणजे मी हेअर कलर करते गार्नियरचा, आणि तोच मला सूट होतो. मेहंदी वगैरे आता परवा लावली होती मी, तर केस खूप ड्राय झाले, त्यामुळे मी हेअर कलरच केला, कारण दिवसभर खूप घाण झालं होतं दोघेही, आणि दोघांनाही आंघोळीची गरज होती. त्यामुळे म्हटलं आता हेअर कलर करूया, नाही तर तुम्ही म्हणाल की काम तर एवढं ढीकभर आहे आणि आता केसांना मेहंदी लावणं, कारण खूप घाण झालेलं होतं असंही. पण आता संध्याकाळी आंघोळ करावीच लागणार होती, त्यामुळे म्हटलं केसांना असं पण हेअर कलर करून घेऊया, म्हणून आम्ही दोघांनी पण मस्त छान हेअर कलर केला दोघांनी पण, आणि आंघोळ पण दोघांनी छान केली. त्याच्यानंतर मस्त थोडासा टाईम स्पेंड केला. आता एक तुळशीचं कट्ट्याची इच्छा झाल्या म्हणून, कधी पूर्ण होते काय माहिती. सगळा दिवस सुट्टीचा कशात गेला? होय, अभ्यास कुठे? बरं, बघितलं अभ्यास कुठे दप्तरात? तुम्ही जाणून चॉईस दिल्या. दिवसभर ताईनो काही नाही काय काम निघत होतं, त्यामुळे दिवस असा आमचा गेलाय ना कामात. वरनं खाली खालनं वर किती वेळ केले अंदाज नाही. त्यामुळे एवढं थकलं होतं ना दोघं पण. मस्त दोघांनी फ्रेश झाल्यानंतर बाहेर थोडासा वेळ एकमेकांना म्हणजे टाईम स्पेंड केला, थोडंसं गप्पा मारत बसलेलो पार्किंगमध्ये, आणि गेट केल्यानंतर गेटकडे बघतच आम्ही बसलो होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मनाला समाधान यासाठी होतं की या पिल्ल्यांची सोय झाली.
आणि ताईनो खरंच एक रिक्वेस्ट करते की 3-3 कुत्री आता घरात झालेली आहेत. प्लीज कोणाला जर पिल्ला हवा असेल ना तर प्लीज यातलं घेऊन जावा. खरंच खूप छान आहेत ती आणि अजिबात कोणाला आत येऊ देत नाहीत. कोणाची चाहूल जरी लागली भुंकतात फक्त, चावत वगैरे अजिबात नाही. त्यामुळे खरंच खूप धाडशी पिल्ली आहेत. कोणाला हवा असेल तर प्लीज संपर्क साधा आमच्याशी, घरी येऊन घेऊन जाऊ शकता. तर असं इकडे पोस्टवाले आले होते जे की पोस्टात पैसे भिषेक भरते मी तिथं सेविंग थोडंसं म्हणून, तर ते आले होते आणि जानूला स्वयंपाक करायला सांगला होता. आता पुऱ्या बघून तुमच्या लक्षात आलं असेल मी ह्यात काहीही तिला सांगितलेलं नाही. सगळं स्वतः तिनं केलं होतं. पनीरची भाजी बनवली होती, ग्रेव्ही टाईप बनवली होती आणि पुऱ्या बघू शकताय तुम्ही किती छान तिच्या टम्म पुऱ्या फुगल्या होत्या. इतक्या सुंदर तिनं पुऱ्या बनवल्या होत्या की मला आश्चर्यच वाटत होतं. किती भाजी काय काय घालून मळलेस ग पिठामध्ये? कसं मळलेस? खरोखर छान मस्त केलेस. खरोखर सांगालो तुला मी मनापासून अगदी सांगालो. अहो सरप्राईज आहे तुमच्यासाठी, इकडे या. या की सरप्राईज. घाबरा, तुम्हाला घाबरायसारखं काही सरप्राईज नाही. इकडे बघा की सरप्राईज बघा दोघांच्यासाठी. मला पण सरप्राईज मिळाले. कसले भटुरे छान केलं. बरोबर मस्त. घेऊन ये, कुठं उपवास सोडणं नाही का? घेऊन ये लगेच. दिसल्या भाजी बघा की छान बनवल्या. उद्या कोणता पेपर आहे जानू? सामाजिक शास्त्र, मॅथ्स 2 आणि हिंदी. बघा ताई नो आमच्या जानूचे पेपर चालू आहेत सध्या. आज कोणता होता ग? आज मॅथ्स 1 आणि मराठी. कुठला? मॅथ्स 1 आणि मराठी. कसं गेले? सोपं गेलं. अभ्यास कितीपर्यंत करतेस रात्रीचा? रात्रीचा काय नसतो, सकाळी उठून अभ्यास करतो. तरी पण किती वाजता उठतेस? 6 वाजता. मग 6 ते कितीपर्यंत करतेस अभ्यास? सकाळी सकाळ शाळा होती म्हणून 6 ते 7 केला. उद्याला बघूया, उद्या का सकाळ शाळा नाही. मग रात्री कितीपर्यंत असते? आवडता विषय कुठला आहे ग तुझा? मग इंग्लिश. काय सांगतेस? इंग्लिश? बाई मला तर इंग्लिशला भीती वाटते. आणि नावडता विषय? मॅथ्स. गणित नावडता? मास कुठला होता? मॅथ्स 1 आणि मराठी. मग तो कसा गेला सोप्पा? मी अभ्यास केलेला. मग अभ्यास केल्यानंतर सगळं सोपं जाते जानू ना. अवघड कसं जाईल मग? हा माझं पॅटर्न वेगळा आहे जरा. तुमचं पॅटर्न वेगळा आहे. हा आज दीदीच्या पुऱ्या फुगल्यात. आज दीदीच्या भाकऱ्या फुगल्यात. म्हणजे पुऱ्या फुगल्यात आणि तुझ्या त्याने भाकऱ्या फुगल्यात सांगितलंय. भाकरी फुगते माझी. ए वासाड्या, तुला लगेच वास येते नाही सगळ्या भाज्यांचा नाही याचा. वासावरनं कळते. काय बनवलंय की नाही? बरं आज सांगायचं आज कुठली भाजी बनवल्या? पनीर. हो, तू बघितलीस रे, बघितलीस म्हणून सांगायलास. बरं म्हणतात आमटी कसली बनवली सांग. वासाड आहेस ना तू, आमटी कसली बनवली ती सांगायचं. हा काय करायचं वास गेला? ए आमटी सकाळची शिल्लक आहे. होय, अभ्यास किती करणार? जा की अभ्यास कर. माया मस्का लावायला नको, जा अभ्यास करत जा. माहिती आहे अभ्यास झाला की अभ्यासाचं नाव काढलं की झाले नाटक करू. जा अभ्यास करत जा. कधी नंतर? तर बघितलं ना ताई, जानूची परीक्षा चालू आहे पण तरी देखील घरातलं थोडं का असे ना ती जिम्मेदारी उचलते. स्वयंपाकाचं जवळपास आता 3-4 दिवस झालं संध्याकाळचा स्वयंपाक तीच बनवते. सगळा स्वयंपाक तिने संध्याकाळचा केला. पुऱ्या मस्त बनवल्या होत्या आणि खरंच तिनं पनीरची भाजी पण खूप छान बनवली होती. म्हणून म्हणते की मुलगी असावी. मुलगी असली की आईचा थोडासा भार हलका होतो. आणि हे जे कार्टून आहे ना ते मला इथं मस्का लावून गेले की अभ्यास करतो नंतर म्हणून. आता पप्पाजवळ जाऊन बसले बघा. आता पप्पाला थोडा मस्का लावणार मग झाला आता ह्याचा अभ्यास. तर असो, व्हिडिओचा एंड आता इथंच करते. व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्यामुळे चला तर मग उद्या भेटू नवीन अशा छोट्याशा एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.